राज्यात ड्रोन उद्योगासाठी टास्क फोर्सची स्थापना. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. मंत्री शेलारांच्या अध्यक्षतेखाली होणार ड्रोन व्यवसायाचा विस्तार. जनता दरबारच्या धर्तीवरच उद्योग दरबार सुरू करणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांची गडचिरोलीत माहिती. उद्योजकांच्या समस्या आणि विविध विभागांकडे प्रलंबित असलेले प्रश्न एकाच व्यासपीठावरच सोडवण्यासाठी निर्णय. मुंबई महापालिकेच्या मोकळ्या जागेमध्ये मद्याच्या बाटल्या आढळल्याचा दावा. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. सुरक्षा व्यवस्था आणि परिसरातील निगराणीवर प्रश्नचिन्ह. ठाण्यामध्ये 17 वर्षीय जुन्या आंदोलनाच्या गुन्ह्यातून शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता. जिल्हा सत्र न्यायालयाच्या आंदोलनावर अंतिम निकाल. वीज दरवाढी विरोधात केलं होतं आंदोलन. भंडाऱ्याच्या मोहाडी नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदी मनीषा गायधने यांची बिनविरोध निवड. अविश्वास ठरावानंतर सचिन गायधने यांच्या जागी मनीषा गायधने यांची निवड. रायगडमधल्या कोंडिवडे परिसरातील खड्डेमय रस्त्यांची पोलखोल करणाऱ्या मुलींना आदित्य ठाकरेंकडून सायकल भेट. मुलींनी मानले आदित्य ठाकरेंचे आभार. भोंदू खरातची पत्नी कल्पना खरात 4 महिन्यानंतर पहिल्यांदाच शिर्डी पोलीस ठाण्यात हजर. शेतकऱ्याच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा. व्यवहाराची माहिती नसल्याचा कल्पनाचा जबाब. नागपूरमध्ये ग्रामीण कार्यालयामध्ये एसीबीची कारवाई. परिवहन विभागातील अधिकाऱ्याला 53,000ची लाच घेताना अटक. आरोपी सचिन कातुरे याची एसीबीकडून चौकशी. शिर्डीमध्ये 68 भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीनंतर बेगर होममध्ये पाठवलं. पोलीस, संस्थान आणि नगर परिषदेची संयुक्त मोहीम. नशा करून साई भक्तांना त्रास देणाऱ्या विरोधात नियमित कारवाई. धुळ्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळ प्रकरणामध्ये मोठी कारवाई. 3 कर्मचारी निलंबित. निवृत्त अधिकाऱ्यांचं पेन्शन रोखण्याचे आदेश. धाराशिवमधल्या ढोकी परिसरामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. आरोपीच्या घरातून 50 किलो गांजा आणि 131 ग्रॅम चरस केलं जप्त. आरोपी विरोधात गुन्हा दाखल. भिवंडीच्या कोनगाव परिसरातील एका महिलेचा पुलावरून खाडीत उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न. 2 तरुणांनी वाचवले महिलेचे प्राण. नवी मुंबईतल्या खारघर परिसरातील पांडवकडा धबधब्यामध्ये उतरलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. तरुण धबधबा परिसरामध्ये फिरण्यासाठी गेला असता घडली घटना. सांगलीतल्या खानापूर परिसरामध्ये रेवणसिद्ध घाटामध्ये 2 एसटी बसेसची धडक. अपघातामध्ये 2 ते 3 जणांचा मृत्यू तर 16 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. पुणे दानापूर एक्सप्रेसमधील बोगीमध्ये आढळला साप. चालत्या ट्रेनमध्ये साप आढळल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. श्रावण महिन्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थानकडून भाविकांसाठी विशेष नियोजन. त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुलं राहणार. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी वातानुकूलित दर्शन रांगेची व्यवस्था. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये भाविकांची गर्दी. नागनाथाचा मुकुट गर्भगृहाजवळ ठेवला जाणार. श्रावणातील गर्दी पाहता मंदिर संस्थांचा निर्णय. भाविकांच्या दर्शनाच्या वेळेमध्ये होणार मोठे बचत. अमृतसरच्या वाघा बॉर्डरवर भारत आणि पाकिस्तानच्या जवानांचं शक्ती प्रदर्शन. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वाघा बॉर्डर परिसरामध्ये देशभक्तीचा. हरियाणामध्ये पावसात जीव धोक्यात घालून शाळेत जाणाऱ्या मुलांचा व्हिडिओ समोर. नदीवर पूल नसल्यामुळे कमरे एवढ्या पाण्यातून प्रवास. पालकांची प्रशासनाकडे पूल बांधण्याची मागणी.